नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पृथ्वीच्या सर्वात आतील थरास खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात आतील थरास खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुएझ हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते धरण आहे। बघा, प्रश्न क्रमांक चौथा पहा, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणते? बघा, भारतामधलं सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गुजरात हे राज्य बघा भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामधला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, रॉकेट शर्मा हा भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये बघा दूध हा नाशवंत पदार्थ टिकवता येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पांढऱ्या रक्तपेशींना बघा सैनिकी पेशी असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बिटुमिनस या प्रकारचा बघा प्रामुख्याने कोळसा सापडतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेळगाव बघा सीमावाद प्रश्न कोणत्या दोन राज्यासंबंधीचा? सीमावाद बघा बेळगाव बघा हा सीमावाद प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन राज्यामधला तो या ठिकाणी सीमावाद प्रश्न आहे? बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये बघा बेळगाव या ठिकाणी सीमावाद हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती या ठिकाणी बँक ही ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 15 पहा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप आहे? बघा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कशाचं स्वरूप आहे? बघा, ग्राफाइट हे या ठिकाणी कार्बनचं या ठिकाणी स्वरूप आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं? जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्री यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. क्रमांक पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सरोजिनी नायडू या भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 20 पहा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी खालीलपैकी कोण करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, छोटा मेंदू या ठिकाणी काम हा करीत असतो. प्रश्न क्रमांक 21 पहा, सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी सन 1936 मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग प्रश्न क्रमांक 22 पहा, भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, द बंगाल गॅझेट हे भारतामध्ये बघा प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विजेच्या बल्बमध्ये बघा नायट्रोजन या वायूचा प्रामुख्याने वापर करतात. प्रश्न क्रमांक 27 पहा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, 1 जानेवारी सन 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते. प्रश्न क्रमांक 30 पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियम सन 1967 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महापौर आपल्या पदाचा राजीनामा हा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात. प्रश्न क्रमांक पुढे, संतोष करंडक ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा न्यूझीलंड देश बघा या ठिकाणी कार्बन कर लागू करणारा पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? शक्तिकांत दास सध्या बघा आरबीआयचे या ठिकाणी गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा पंडित भीमसेन जोशी या गायकांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा, ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी बघा संगीत क्षेत्र या संबंधित तो अवॉर्ड आहे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पोबारा करणे,
बघा पोबारा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं बघा पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील खोटे बोलणे ओळखणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. बघा 30 ऑगस्ट या दिवशी बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो. बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. बघा युरोप खंडामधल्या या ठिकाणी पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 50 बघा कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो. बघा कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो. बघा ऑस्ट्रेलिया देशामध्ये कांगारू हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा कथक हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथक हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उत्तर प्रदेश या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे. बघा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील देविका राणी या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला आहेत. बघा प्रश्न क्रमांक 3 पहा हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बघा हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हरिद्वार हे शहर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा मीनाबक्कम हे भारतामधलं प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये. मीनाबक्कम हे भारतामधलं प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. चेन्नई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्टिन ल्यूथर किंग यांना अमेरिकन गांधी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7 पहा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती. बघा जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बर्लिन ही जर्मनी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा पांढऱ्या हत्तींचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात. पांढऱ्या हत्तींचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील थायलंड या देशाला पांढऱ्या हत्तींचा देश म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 पहा हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. हॉकीचे जादूगार असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा भारतामध्ये एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे. बघा भारतामध्ये बघा एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला म्हणजे मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह. सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आणि पृथ्वी हा सर्वात जास्त घनत्व असलेला तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा हॉलेचा धूमकेतू किती वर्षांनी परत दिसतो. बघा हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षांनी दिसतो. बघा हॉलेचा धूमकेतू बघा परत बघा 76 वर्षांनी तो दिसतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा फिलिपाईन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणता. फिलिपाईन्स या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे. बघा पेसो या ठिकाणी फिलिपाईन्स या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन खालीलपैकी केव्हा असतो.
बघा 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेरियार हे हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरियार बघा हे हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा वाराणसी हे शहर बघा गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये बघा मॅग्नीचा प्रामुख्याने वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, सर्वात तरुण पर्वत म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय हा पर्वत सर्वात तरुण असलेल्या ठिकाणी पर्वत आहे. प्रश्न क्रमांक, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा 2.42 या ठिकाणी हिऱ्याचा अपवर्तनांक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढे, सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा अन्नाईमुडी शिखर हे सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे झालेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. सातपुडा या पर्वत डोंगरामुळे बघा नर्मदा आणि तापी नदीचे खोरे या ठिकाणी वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मन्नारची खाडी आणि वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेंच हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिला? बघा पेंच हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहाय्याने उभा राहिला तो प्रकल्प? पेंच हा प्रकल्प बघा मध्य प्रदेश राज्याच्या सहकार्याने उभा राहिला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक बघा, आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? आंब्याची बघा खालीलपैकी कोणती प्रसिद्ध जात आहे? बघा हापूस बघा ही आंब्याची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीला तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. ब्रह्मपुत्र या नदीला बघा तांबडी नदी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे. राष्ट्रपती यांना भारताचा पहिला नागरिक या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा संसदेची बघा एका वर्षामधून खालीलपैकी किती अधिवेशने होतात? संसदेची बघा एका वर्षामधून एकूण किती अधिवेशने होतात? बघा या ठिकाणी एकूण 2 अधिवेशने या ठिकाणी होतात. प्रश्न क्रमांक, देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? बघा सुकुमार सेन हे देशाचे बघा पहिले निवडणूक आयुक्त होते. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा या ठिकाणी गोड या चवीचं ज्ञान होते. एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस या ठिकाणी शोधून काढली? एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जनर यांनी बघा देवीची लस शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक, त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा? बघा त्वचा रोग हा पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बघा अजीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी त्वचा रोग या ठिकाणी होत असतो.
बघा कडधान्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? बघा कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? बघा बघा या ठिकाणी बघा कडधान्यामध्ये सर्वात जास्त असते. दुसरा क्रमांक पुढचा बघा अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लुईस ब्रेल यांनी बघा अंधांसाठी या ठिकाणी लिपी ही शोधून काढली होती.